जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. चॅनलमध्ये मी आधी हळद पेरणीबद्दल व्हिडिओ सेंड केलेला होता, हळद 1 म्हणून. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, आता हळदीला कोंब येऊन त्यांचे छान रोप बनलेले आहेत. इथे बघू शकता प्रत्येक कॅरेटमध्ये हळद उगवलेली आहे. बघू शकता पाने किती हिरवीगार आहेत, अगदी निरोगी आहेत मित्रांनो हळद. आणि काही मी गेल्या वर्षीचे जे काही भाजीपाला टाकलेलं होतं, इथे बघू शकता शेपू ते आता परत त्याची उगवण झालेली आहे. आणि इथं पालक देखील आहे, हळद देखील वाढलेली आहे. इथे बघू शकता मित्रांनो, पूर्ण मिश्र शेती झालेली आहे. शेपू आहे, इथे बघू शकता किती छान रोप बनलेले आहेत. प्रत्येक कॅरेटमध्ये मित्रांनो हळद ही आलेली आहे. इथे बघू शकता मुळा आहे, एक मुळ्याचं रोप देखील वाढलेलं आहे. इकडे बघू शकता सर्व कॅरेटमध्ये मित्रांनो, इथे बघू शकता मुळा आहे, हळद आहे. हे पहा, काही उशिरा तर काही लवकर वाढत आहेत. इथे बघू शकता अश्वगंधाच्या रोपाच्या बाजूला देखील हळद आलेली आहे. आणखीन काय पाहिजे मित्रांनो, असेच मी तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करेन. हे बघू शकता छोटंसं कोंब आलेलं आहे. काही पुढे मागे वाढ होत राहतं मित्रांनो. हे पहा किती मोठे झालेले आहेत. ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे त्यांची वाढ होत राहते. हे पहा, एका उशिरा कोंब आलेली आहे. सर्व कॅरेटमध्ये मित्रांनो जे काही पेरणी केलेलं होतं ते सर्व हळद आलेले आहेत. तसेच मी तुम्हाला या हळदबद्दल चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करत राहीन, अपडेट देत राहीन. हे पहा किती मोठं झालेलं आहे. तर त्याच्या बाजूला बघू शकता आताची सुरुवात झालेली आहे त्याची. हे पहा इकडे देखील आहेत. हे पहा, हे मोठे झालेले आहेत 2. तर आणखीन एक छोटा आहे. हे असं हळूहळू मित्रांनो वाढ होत राहतात. अगदी निरोगी आहेत, हिरवीगार पाणी आहेत. हे पहा, चॅनलमध्ये मी तुम्हाला या हळदबद्दल अपडेट देत राहीन. हे पहा, उशिरा वाढ झालेली आहेत. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.